नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत खारं वांगा. याआधी आपल्या चॅनलवर एक 10 महिन्याखाली एक टाकलेलं आहे खाऱ्या वांग्याची रेसिपी. पण म्हणलं चला डबल टाकूया, बरेच दिवस झालं त्या रेसिपीला. तर त्यासाठी ना मी तर वांगी ना स्वच्छ धुवून कट करून पाण्यात टाकून ठेवलेली आहे. त्याचे 4 भाग करून नीट पाहून पाण्यात टाकून ठेवले आहेत, काळे पडू नयेत म्हणून. इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. या खोबऱ्यातनं लसण टाकून हे खोबरं, सुकं खोबरं मिक्सरवर बारीक केलेलं आहे. लसण आणि खोबरं, कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. जिरी, मोहरी आणि कढीपत्ता ना एका साईडला ठेवते, ते नंतर तेलात टाकण्यासाठी. आणि आता ह्या लसण खोबरं आणि शेंगदाण्याच्या कुटात हळद, मीठ, नंतर धने जिरे पूड आणि गरम मसाला टाकत आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घेते. खारं वांगं हे तिखट नसतं. कोणी कोणी याच्यात हिरवी मिरची टाकतं, पण आमच्याकडे ना खारं वांगं म्हणलं की त्यात तिखट टाकत नाहीत. ते मिठाचंच असतं. ते अजिबात त्याच्यात असं तिखटाचं प्रमाण टाकत नाहीत. हिरवी मिरची पण नाही आणि दुसरं पण तिखट नाही, तरच त्याला खारं वांगं म्हणतात. आता प्रत्येक ठिकाणची करण्याची पद्धत वेगळी राहते. तर मी वांगी अशा प्रकारे स्वच्छ धुवून कट करून पाहून घेतलेले आहेत. त्याला 4 भाग देऊन खिडकी आहेत का ते. आणि आता ना आपलं हे शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं खूप सुकं आहे हे वाटण. ह्याला ना याच्यात ना थोडंसं तेल, 2-3 चमचे तेल टाकून ना ह्याला असं हे करून घेते, मिक्स करून घेते. म्हणजे हे आपल्या वांग्यामध्ये व्यवस्थित मिश्रण बसलं जाईल. आणि या वांग्याला तेलाचं प्रमाण जास्त वापरलं जाते. हे पाणी टाकून शिजवत नाहीत वांगं, नुसतं तेलात शिजवलं जातं. त्याच्यामुळे तेल भरपूर टाकलं जातं या भाजीला. ज्यांना जास्त तेलकट आवडत नाही त्या व्यक्तींनी कमी टाकलं तेल तरी चालेल. तर मी ना ते सर्व मिश्रण वांग्याने भरून घेतलं. तेल पाहू शकता मी एवढं टाकलेलं आहे भाजीला, कारण भरपूर तेल लागतं या भाजीला. कारण तेलातच ही वांगे शिजून द्यायची असतात, पाणी वापरायचं नसतं. तर आपलं तेल गरम झालं की मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरे टाकली, जिरे फुलले की कढीपत्ता टाकला. आणि नंतर जी आपण भरलेली वांगी आहे ना ती वांगी टाकायची. आणि वांगी तेलात टाकल्यानंतर थोडे 1 मिनटं मिक्स करायचे त्याला खालीवर. आणि झाकण टाकून ना त्याला, आता ही कोवळी वांगी माझी, ह्याला शिजायला खूप वेळ लागत नाही. 1-2-3 मिनटात, एक 5-6 मिनटात शिजतात. 2-3 मिनटं खालच्या बाजूनं वाफ द्यायची एक झाकण टाकून. नंतर झाकण काढून आणखीन हलवून परत आणखीन वरच्या साईडनं आणखीन 2-3 मिनटाची एक वाफ द्यायची. म्हणजे एक जास्त झालं तर एक 5-6 मिनटात आपली वांगी शिजली जातात. कोवळीत वांगी, छोटी छोटी वांगीनं कोवळी राहतात, त्याच्यामुळे ती लवकर शिजली जातात. आणि पाणी वगैरे टाकायची काहीच आवश्यकता नसते. तर तुम्ही पाहू शकता आता मी त्याला मिक्स केले आणि झाकण टाकून. तर पाहिलं तर शिजलीत आपली वांगी. आणखीन वरची साईड खाली केली आता. आणि जे राहिलेलं आपलं हे होतं ना, सारण होतं का शिल्लक राहिलेलं, ते सारण पण मी त्याच्यात टाकून घेतलं. आता आणखी एकदा मिक्स करते सारण टाकल्यानंतर. आणि आणखीन 1-2 मिनटाची ह्याला वाफ देते चांगली. आणि तुम्ही पाहू शकता आपली वांगी तयार झाली, आपली भाजी शिजलीत वांगी आपली. तर काही जणांना जास्त शिजलेली पण वांगी आवडत नाही, त्यांनी अशीच काढली तरी चालते. पण खालची साईडनं थोडीशी ही झालं, कच्ची वाटली, म्हणून मी एक आणखीन वाफ देते त्याला. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर मग कशी वाटलं तुम्हाला माझं खारं वांगं ते नक्की सांगा. माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे वांगं करून पहा, खूप छान होतं. प्रत्येक वेळेस भरून वांगं, मसाला वांगं करण्यापेक्षा असं खारं वांगं कधीतरी वेगळी टेस्ट छान लागते खायला. आणि या दिवसात आता वांगे छान असतात, कवळी लुसलुशीत मस्त. तर मग नक्की करा. कसं वाटली भाजी ते नक्की सांगा कमेंटमध्ये.